त्यामुळे आधी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीनं हात जोडून विनंती आहे, त्या उद्याच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या पोरांचं तुम्ही नुकसान करू नका, ही आग्रहाची मागणी आहे. भांडण नाही, आम्ही प्रशासनाची घटक बनणारा भविष्यामध्ये शासनाने जर वयोमर्यादेची अट जर रद्द केली, 2026 लागू जर केली, 1 जानेवारी 2025 पासून अट लागू केली, तर आजच्या महाराष्ट्रातील 50,000 पोरं हे प्रशासनाचे घटक बनणार आहे. त्यामुळे आपली लढाई प्रशासनाच्या विरोधात नाही, आपली लढाई मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही. आजचं एवढंच मागणं आहे की आम्ही उद्याचे भारताचे भावी नागरिक, महाराष्ट्राचे पोरं, महाराष्ट्राची कन्या, फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी आहे. आजची मागणी एवढीच आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी बसले आहे. सन्मान्य मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आंदोलन पेटवू नका, आंदोलनाला सहकार्य करा, या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करा. माझी मान्य श्री राज्य सरकारांना व तसेच मान्य श्री लोकसेवा आयोगांना अशी कळकळूनची विनंती आहे की PSI वयवाढ हा जो एक मुद्दा आहे, हा आयोगाने लवकरात लवकर मान्य करावा व जेणेकरून जे पोरं याच्यामधून PSI परीक्षेपासून वंचित राहणार आहेत त्यांना एक संधी मिळावी, एवढी विनंती मी मान्य आयोगाला करतो. आणि मान्य श्री राज्य लोकसेवा आयोग आणि तसेच सरकारला सुद्धा एवढी विनंती करू इच्छितो. तसेच आमच्या MPSCमध्ये जागावाढ राज्य सरकारने करावी, आयोगाने करावी, एवढी विनंती मी सरकारांना आणि लोकसेवा आयोगांना करतो. सर.